नमस्कार, विनीस किचनमध्ये पहा. मी इथं खूप सारा कांदा चिरला आहे आणि इकडं अद्रक पण भरपूर कापून घेतलेले आहे. मला थोडा लसूण कमी पडला म्हणून मी परत इथं अजून लसूण घेतलेला आहे. इथं पहा मिरची ठेवलेली आहे. ही जवळजवळ 1.5-2 किलो मिरची आहे. आपण ही छान भाजून घेणार आहोत. आणि हे पहा, त्या दिवशी आपण फ्रीजमध्ये ठेवलेला लसूण जशाला तसा आहे. आपलं जे बर्फ बनतो तिथं दरवाजामध्ये हा ठेवला होता आपण बांधून. त्याचा काही बर्फ वगैरे नाही झालेला. खूप छान लसूण राहिलेला आहे. इथं मिरची भाजून घेतलेली आणि इथं खूप सारा कांद्याची मी ही पहा पेस्ट बनवलेली आहे. अद्रक लसूण पेस्ट बनवली. परत आपण जे लसूण ठेवला होता. इथं हिरवी मिरची पण घेतलेली आहे. ह्याची पण आपल्याला पेस्ट बनवायची आहे. ही मी वरणसाठी सेपरेट पेस्ट बनवत आहे. आपल्याला वरण बनवायचे आणि ह्याच्यामध्ये पण आपण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. इथं पहा खूप सारी मिरची आपली भाजलेली जी होती ती मिक्सरमध्ये लसूण आणि मिरची फिरवून घेतलेली आहे. हा थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट काढलेला आहे, शेंगदाणे भाजून. इथं जिरेची फोडणी दिलेली आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती हिरवी मिरची, लसूण आणि थोडं मीठ टाकलं होतं आपण त्याच्यात फिरवताना. आणि इथं भरपूर सारा असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आपण हा ठेसा बनवलेला आहे. आपल्याला ऑर्डरमध्ये उसळची भाजी, ठेसा, वरण भात, नागलीच्या पापड्या असं आपल्याला द्यायचं होतं. ऑर्डर होती घरभरणीची. आणि इथं मी आज वरणला फोडणी देत आहे. पहा, हिरवी मिरची, लसूण, आलं पेस्ट, अगोदर जिरे मोहरी टाकली, नंतर ही पेस्ट अशी वरणमध्ये जर आपण हिरवी मिरचीची घातली का टेस्ट खूप छान येते. आणि ह्या हिरव्या मिरच्या कट करून घातल्या. हिंग, हळद पावडर घातलेली आहे. आपण हिरव्या मिरच्या कट करून घालतो त्याची टेस्ट वेगळी येते. आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये पण दळून पेस्ट करून टाकली का त्याची पण टेस्ट खूप छान येते वरणमध्ये. तर भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे. हिरव्या मिरच्या पण कट करून टाकल्या. हे पहा 3 प्रकारच्या डाळी मी इथं वेगळ्या शिजवल्या आहेत. तुरीची डाळ, मुगाची आणि मसूरची. 3 कुकरमध्ये मी वेगळ्या डाळी शिजवून घेतल्या आणि हे तिन्ही मिळून आपल्याला डाळींचं वरण बनवायचं आहे भरपूर सारं. तर पहा इथं खूप छान आपली अशी वरणला फोडणी दिलेली आहे आणि कलर पण छान आला आहे. घरभरणीची आपल्याला 100 लोकांची ऑर्डर होती. तर आपण अशा प्रकारे बनवून त्यांना देत असतो. त्यांचं स्वीट वगैरे नव्हतं आणि अनलिमिटेड जेवण. हे पहा, आपण इथं भाताला पाणी ठेवलं होतं गरम करायला. त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकलं आहे आणि हा पहा आपला भात आपण इथं घालत आहोत. तांदूळ पण खूप छान आहेत, बासमती तांदूळ आहेत. हे असं आपण अनलिमिटेड थाळी 100 रुपयाला स्वीट राहिलं तर 100 रुपयाला अनलिमिटेड थाळी देतो. ह्यांची ही बिगर स्वीटची होती तर मग त्यांना अनलिमिटेड 90 रुपयाला थाळी दिली. हे पहा आपली आता उसळची भाजी बनवायची आहे. त्याच्यासाठी इथं आपण जिरे मोहरी फोडणीला घातले. पूर्ण मसाला काढून ठेवला होता तो घातला आणि छान मसाला आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. खूप छान असं भाजीला तडका छान बसलेला आहे. तर मसाला पहा आपला परतत आहे छानपैकी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल, हॉटेल ताई साहेब दिंडोरीला आपलं रोड हॉटेल आहे, वणी रोडला. इथं धना पावडर, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, काळा मसाला हे सर्व आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि ते सर्व मटण मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा. हे सर्व आपण त्याच्यामध्ये घातलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी खोबरं पण भरपूर प्रमाणात खोबऱ्याचा खीस होता त्याची पण पेस्ट बनवून घेतली होती. अशा आपण पूर्ण सगळे पेस्ट बनवून घेतल्या, टाकल्या का म्हणजे भाजी पण छान होती, टेस्ट छान येते.
आपला मसाला परतत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे कढीपत्ता घातलेला आहे. आपल्याला ह्याच्यात परत टोमॅटो घालायचे. भरपूर प्रमाणात कढीपत्ता घातला का टेस्ट छान येते कढीपत्त्याची पण भाजीला फोडणीमध्ये. आपण 150-200 लोकांपर्यंत स्वयंपाक घेतो. आपला मेसचा स्वयंपाक आहे, तर आपण बनवून देतो. नाशिकला जरी ऑर्डर असल्या तरी आपण नाशिकमध्ये पण ऑर्डर देतो. तर आता भरपूर लोकांच्या नाशिक पण ऑर्डर चालू असतात. तर मग आपण बनवून ठेवतात. लोक येऊन मग त्यांच्या गाडीमध्ये घेऊन जातात. तर आपलं कसं घरगुती जेवण आहे आणि विशेष म्हणजे चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे. घरगुती असल्यामुळं कोणाला कुठलाही त्रास होत नाही. त्याच्यामुळं भरपूर लोक असं ऑर्डर बनवून घेऊन जात असतात. तर तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असली तर तुम्ही नक्कीच देऊ शकतात ऑर्डर वगैरे. तुम्हाला इथं स्क्रीनवर फोन नंबर दिला जाईल. तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तुमची घरभरणीची असो किंवा वाढदिवसाची असो, कशाची जरी असली तरी. आणि तुम्हाला जर वाढदिवस वगैरे काही इथं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी पण हॉल वगैरे उपलब्ध आहे आपल्याकडं. पहा आपली मटकी खूप छान परतली आहे. आपल्याला जसं लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं. चवीनुसार मीठ मी अगोदरच उसळ उकडताना पण टाकलं होतं आणि नंतर ज्यावेळेस भाजी परतली त्यावेळेस पण मीठ टाकलं होतं. तर तुम्हाला मी जे काल परवा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आपण भाजणीचं पीठ कसं तयार करतो, तर मग हे तसं भाजणीचं पीठ आपण ह्याच्यामध्ये असं थोडंसं घालायचं. म्हणजे आपली भाजीची जी टेस्ट आहे ती आणखीन खूप छान येते आणि आपली भाजी पण अशी घट्ट थोडीशी मिळून येते. इथं का आपल्याला लोकांसारखं सोडा वगैरे घालून भाज्या जसं सोडा घातल्यावर पेस्ट वगैरे फुगती मग घट्ट भाजी होती. आपण असा प्रकार आपल्याकडे नाही आहे. आपलं जे आहे ते ओरिजिनल आहे. हे असं भाजणीचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट मी वरून घातलेलं आहे. आणि तुम्ही परत इथं तिळाचं पण कूट घालू शकतात. पण आपल्याला तिळाच्या कूटची आवश्यकता नाही आहे, कारण आपली भाजी अशीच भरपूर घट्ट झालेली आहे. कारण आपण खोबरं पण भरपूर प्रमाणात घातलं होतं. खोबऱ्याचा खीस आणि शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे. हे पहा आपलं वरण आता थोडं थंड झाले थोडंसं, तर आपण हे असं लोकांना देत असतो आपल्या पॅक करून डब्यांमध्ये. त्याच्यामध्ये मग लोक घेऊन जातात. नंतर त्यांचं सगळं झाल्यावर मग भांडे आणून देतात आपल्याला वापस. असं पार्सल आपण देत असतो. हे पहा नागलीच्या पापड्या. हे असं पॅकिंग आपण करून सर्व साहित्य लोकांना देतो. पहा आपली उसळ पण आता छान उकळत आलेली आहे आणि वास पण खूप सुटला आहे. घरभर वास येत आहे उसळचा. इथं पहा आपले हे पोळ्या वगैरे चालू आहेत. मावशी इकडं पोळ्या बनवत आहेत. असं आपलं घरगुती जेवण पूर्ण तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये बनवून दाखवू. तुम्हाला काय काय दिले काय काय नाही असा तुमचा पण व्हिडिओ येईन. तुमची जी ऑर्डर असेल त्याचा तर नक्कीच तुम्ही ऑर्डर द्या. नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठं जरी असले तरी तुम्ही ऑर्डर घेऊन जाऊ शकता. आणि एकदम कमी रेटमध्ये जेवण असल्यामुळं अनलिमिटेड जेवण, तर कुठलाच टेन्शन नाही काही नाही. 90 रुपयात बिगर स्वीटची, आणि स्वीट असलं तर 100 रुपये थाळी आपल्याकडं आहे अनलिमिटेडमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. हे पहा पूर्ण हे पॅकिंग आपण अशी त्यांना करून दिलेली आहे. हे वरण मटकीची भाजी आणि इथं डब्यामध्ये भात वगैरे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.